एवरीवन अँड वेलकम टू MPSC पॉइंट. मित्रांनो, MPSCचा अभ्यास करताना तुमच्यासाठी सिलेबस अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. कारण MPSC पेपर घेण्यासाठी जो सिलेबस यूज करते त्याचं जर तुम्हाला प्रॉपर नॉलेज असेल किंवा तो प्रॉपर माहिती असेल तर त्या स्वरूपामध्ये तुम्ही अभ्यास देखील करता आणि त्यामुळेच तुम्हाला मार्क्स देखील येतात. त्यामुळे तुम्ही प्रिलिम क्लिअर करू शकतात. बघा, MPSC ग्रुप सी मेन्सला कोणता सिलेबस आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्हाला माहीत असेल की MPSC ग्रुप सी मधून क्लरिकल पोस्ट भरल्या जातात. तसेच टेक्निकल असिस्टंट, टॅक्स असिस्टंट, क्लर्क टायपिस्ट आणि एक्साइज सब इन्स्पेक्टर यासारखी पदं ग्रुप सी मधून दरवर्षी भरल्या जातात. त्यासाठी प्रिलिमचा सिलेबस तुम्हाला माहीतच असेल. नसेल माहीत तर आपल्या चॅनलला ऑलरेडी व्हिडिओज आहेत, ते बघून घ्या. आता आपण इथे स्पेसिफिकली मेन्सचा सिलेबस बघणार आहोत. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, मी तुम्हाला इन डिटेलमध्ये सिलेबस आणि पेपर पॅटर्न सांगणार आहे. PDF कुठे मिळेल हे देखील मी तुम्हाला सांगतो. बघा, सिलेबस माहीत असणे अत्यंत गरजेचं आहे. हा सिलेबस तुम्ही PDF जी आहे ती डाउनलोड करून प्रिंट करून तुमच्या डेस्कला किंवा जिथे तुम्ही अभ्यास करत असाल तिथे लावून ठेवा, जेणेकरून तुम्हाला तो डायरेक्टली पाठच होईल. बघा, मेन्सला 2 पेपर होतात तुमचे, पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 मध्ये 200 गुण असतात आणि पेपर 2ला देखील 200 गुण, अशी 400 गुणांची तुमची मेन्स होते ग्रुप सी साठीची. यामध्ये पेपर 1 मध्ये लँग्वेजचा पेपर म्हणून ओळखला जातो. यामध्ये मराठी आणि इंग्रजी असे 2 विषय असतात. 50-50 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतात आणि 100-100 गुण या प्रत्येक विषयाला असतात. म्हणजे 200 गुणांचा हा पेपर 1 तुमचा कंप्लीट होतो. मराठीचा जो दर्जा आहे तो 12वीचा असतो. यातील इंग्लिश ग्रामरचा दर्जा पदवीचा असतो. एका तासामध्ये तुम्हाला हे 100 प्रश्न सोडवावे लागतात आणि 200 गुणांपैकी तुम्हाला गुण मिळतात. दोघंही जे पेपर आहेत मेन्सचे ते MCQ बेस आहेत. दुसरा जो पेपर आहे मित्रांनो, त्याचं नाव आयोगाने दिलेलं आहे सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी. यामध्ये एकूण प्रश्नसंख्या 100 आहे. एकूण गुण 200 आहेत. याचा दर्जा पदवीचा आहे. मराठी व इंग्रजी दोघंही लँग्वेजमध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये पेपर दिसतात. 1 तास यासाठी वेळ मिळतो आणि MCQ बेस हा देखील पेपर असतो. बघा, निगेटिव्ह मार्किंग 1/4 एवढीच आहे मेन्सला देखील आणि प्रिलिमला देखील. पण फरक हा आहे की मेन्सला एक प्रश्न 2 मार्काला आहे. म्हणजे एक जर तुमचा चुकला तर 0.50 तुमचे कमी होतात आणि प्रिलिमला तुमचे 0.25 कमी होतात. फक्त इथे 0.50 कमी होतात. ओके, सो अशा प्रकारे हा एक बेसिक पॅटर्न आहे. त्यानंतर पेपर 1ला सिलेबस कोणता आहे तर त्यांनी बघा मराठी आणि इंग्रजी असे 2 सेक्शन, जिथे 50-50 प्रश्न आपल्याला विचारले जातात. तर तिथे सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी यांचा अर्थ आणि उपयोग, तसेच उतारावरील प्रश्नाची उत्तरे हे तुम्हाला सोडवायचे असतात. आणि इंग्रजीमध्ये कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग अँड कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज. बघा, आता जनरली अभ्यास करताना काय करायचं की PYQs बघायचे. त्या टॉपिकला कसे क्वेश्चन आहेत, ग्रामरला कसे आहेत, व्होकॅबला कसे आहेत. टोटलच्या प्रश्नपत्रिका आहेत MPSCच्या, त्या आपल्या MPSCpoint.in या वेबसाईटवर अवेलेबल आहेत. तिथून तुम्ही डाउनलोड करू शकतात. ऑलरेडी बरेच जण तिथूनच डाउनलोड करतात, कारण तोच एक सध्या ट्रेंडिंगला आपलं पेज ते आहे. त्यामुळे तिथून डाउनलोड करून PYQ बघा आणि त्यानुसार अभ्यास करा. 50-50 प्रश्नांचं तुमचं मराठी इंग्लिश असा एक पेपर झाला 200 गुणांचा. त्यानंतर दुसरा पेपर आहे सामान्य क्षमता चाचणी. यामध्ये खालील घटक असतात. बघा, हा सिलेबस तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर फक्त या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जा, पहिलीच लिंक ओपन करा. तिथे मी सिलेबस डाउनलोड असं लिहिलेलं असेल, तर तिथे ओपन केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली PDF ही मिळेल. कुठेही कोणत्याही लिंकवर जाण्याची गरज नाही. बघा, या पेपरमध्ये सामान्य बुद्धिमापन व आकलन याचे क्वेश्चन असतात. यामध्ये तुम्हाला अंकगणित व सांख्यिकीचे प्रश्न असतात. म्हणजेच बुद्धिमत्ता आणि अंकगणित असे मिळून एकूण 22 प्रश्न तुम्हाला या पेपरमध्ये विचारले जातात, फक्त मॅथ्स आणि रिझनिंगचे. चालू घडामोडीचे 10 प्रश्न तुम्हाला इथे विचारले जातात. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 याचे एकूण 3 प्रश्न तुम्हाला या पेपरमध्ये विचारले जातात. त्यानंतर इंडियन पॉलिटीचे आहे, त्याचं सिलेबस डिटेलमध्ये वाचा. त्याचे 15 प्रश्न तुम्हाला इथे आहेत मेन्सला. आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, यावर तुम्हाला 10 क्वेश्चन विचारले जातात. सिलेबस इन डिटेल तुम्ही वाचून घ्या, कारण इथे मी वाचून दाखवणे काय आणि तुम्ही वाचणे काय यामध्ये काही फरक नाही. भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल याचे क्वेश्चन जे आहेत ते 6 ते 7 असतात आणि उर्वरित जे आहेत ते पर्यावरणाचे असतात 2 ते 3. म्हणजे असा हा सेक्शन जो आहे भूगोल आणि पर्यावरण तो एकूण 10 मार्कांना तुम्हाला असतो. त्यानंतर सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान. आता इथे जे टॉपिक आहेत ते फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झुलॉजी हे आहेत. यामध्ये रिमोट सेन्सिंग सारखा टॉपिक आहे, ICT टॉपिक आहे. याचे टोटल मिळून तुम्हाला 20 प्रश्न विचारले जातात. यामध्ये 12 कोर सायन्सचे असतात आणि अदर जे आहेत ते या टॉपिक्सचे असतात.
त्यानंतर लास्ट आहे इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्सचे 10 क्वेश्चन तुम्हाला यामध्ये विचारले जातात. समग्र लक्ष्य अर्थशास्त्र आणि भारतीय अर्थव्यवस्था असं तुम्हाला अभ्यास करावा लागतो. सो अशा प्रकारे हा तुमचा 100 प्रश्नांचा आणि 200 गुणांचा पेपर 2 होतो. तर हाच एक बेसिक सिलेबस आहे तुमच्या मेन्सला आणि या सिलेबस ओरिएंटेड जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला चांगले मार्क्स नक्कीच येतील. आय होप तुम्हाला या व्हिडिओची मदत होईल. सिलेबस डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बघा, तिथे लिंक आहे, तिथून डाउनलोड करा. आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.